भीषण अपघात घडला आहे। या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत। रमलाबेन आरीवाला आणि अमृतलाल घीवाला अशी अपघातातील मृतांची नावे आहेत। अपघातातील जखमींना उपचारासाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील कार चालकाचे नियंत्रण सुटून भीषण अपघात झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीतील लोक डहाणू येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन करून गुजरातला परतत असताना हा भीषण अपघात झाला। कारचा वेग अधिक असल्याने अनियंत्रित झालेली कार रस्त्याच्या कडेला खाली उतरून 2 ते 3 वेळा उलटली आणि दूरवर खड्ड्यात कोसळली। राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी नजीक काल 5 जानेवारीला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला। या अपघातात कारच्या मागील सीटवर बसलेल्या रमलाबेन आरीवाला, अमृतलाल घीवाला या 2 ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला। कार चालक आणि त्यांच्या बाजूला कारमध्ये पुढच्या सीटवर बसलेली पती आणि पत्नी यांनी सीट बेल्ट लावला असल्याने या अपघातात दोघांचे प्राण वाचले आहे। मात्र पती आणि पत्नी दोघेही या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातातील जखमींना तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून अनेक ठिकाणी कामं अर्धवट असल्याने वाहन चालकांचा अंदाज चुकून अपघाताचे प्रमाण वाढले आहे।